नवनीत राणा अमरावतीमधून कमळ चिन्हावर लढणार आहेत। भाजपने नवनीत राणा यांची उमेदवारी जाहीर केलेली आहे। राणा आता नागपूरकडे रवाना झाल्याचं कळतंय। बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये आजच त्यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार असल्याचं देखील कळतंय। अमरावतीची जागा ही भाजपच लढेल असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलेलं होतं। त्यामुळे भाजपकडनं नवनीत राणा यांनाच उमेदवारी मिळणार हे देखील निश्चित होतं। आता बच्चू कडू आणि आनंद अडसूळ यांनी गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं नवनीत राणा यांच्या उमेदवारीला विरोध केलेला होता। त्यामुळे त्यांची आता पुढची भूमिका काय असेल हे पाहणं महत्त्वाचं आहे। दुसरीकडे आपण पाहतोय कमळ या चिन्हावर नवनीत राणा ह्या अमरावतीमधून लोकसभेची निवडणूक लढवतील असं स्पष्ट झालेलं आहे। भाजपने अधिकृत त्यांना उमेदवारी दिलेली आहे। दुसरीकडे त्यांच्या कार्यकर्त्यांनी समर्थकांनी देखील आता जल्लोषाला सुरुवात केल्याची ही दृश्य आपण पाहतोय। राज्यासह देशामध्ये लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असताना अमरावतीत महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर झाला होता। मात्र महायुतीचा उमेदवार जाहीर झाला होता। मात्र आज तिसऱ्या यादीमध्ये जे आहे खासदार नवनीत राणा यांचं नाव भाजपकडून जाहीर झालेलं आहे आणि आपल्यासोबत रवी नाथ आहे। मग काय सांगाल, आज अखेर नवनीत राणा यांचं जे नाव आहे ते जाहीर झालं आहे, काय पहिली प्रतिक्रिया तुमची? बिलकुल, मी देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदीजींचे आभार व्यक्त करीन। देशाचे गृहमंत्री अमित शाहजी साहेबांचे आभार व्यक्त करीन। देशाचे भाजपचे अध्यक्ष नड्डा साहेब, त्याचप्रमाणे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि राज्याचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांचे मी अमरावतीकरांच्या वतीने आभार व्यक्त करीन की देशाच्या पंतप्रधानांचे हात मजबूत करण्याची संधी त्यांनी आम्हाला दिली। या ठिकाणी निष्ठावान कार्यकर्ता म्हणून खासदार नवनीत राणा ह्या भाजपचं काम करतील। देशाच्या पंतप्रधानांचं जे विजन आहे त्याला पुढे नेण्याचं काम करतील आणि अमरावती जिल्ह्याच्या विकासासाठी कटिबद्ध राहतील। त्यांना माझ्या नवनीत राणांना खूप शुभेच्छा आहे की खऱ्या अर्थानं ज्या पक्षामध्ये त्या गेलेल्या आहे त्यांना पूर्ण माझा पाठिंबा आहे। एनडीएचे घटक म्हणून पाठिंबा आहे आणि पूर्ण ताकदीनं युवासेना पार्टीसुद्धा भाजपचं काम करते। काल बच्चू कडू यांनी जे आहे मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, त्यांनी उघड नाराज दाखवली होती। त्यासोबत अनेक भाजपी नेते त्यांनी फडणवीसांची भेट घेतली, कसं बघता याच्याकडे? मला असं वाटतं भाजपचा कुठलाही नेता नाराज नाही आहे। सगळे मोदीजींच्या विचारावर मोदीजींचे हात मजबूत करण्यासाठी काम करणार आहे। आदरणीय बच्चू कडू साहेबांना सुद्धा मी हात जोडून विनंती करतो की या ठिकाणी अमरावती जिल्ह्याच्या विकासासाठी सगळ्याचे एनडीएचे घटक म्हणून त्यांनी मदत करावी, नवनीत राणाला आशीर्वाद द्यावा। अमरावतीचा जिल्ह्याचा विकास आणि मोदीजींच्या विजन याला पुढे नेण्यासाठी आपण सगळे एनडीएचे घटक म्हणून काम कराल अशी मी त्यांना हात जोडून विनंती करतो आणि सगळ्यांचे आभार व्यक्त करतो। नवनीत राणा केव्हा भाजपमध्ये प्रवेश करणार आणि केव्हा नामांकन दाखल होणार आहे? आता त्या चंद्रशेखरजी बावनकुळे साहेबांची भेट घेतील, आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांची भेट घेतील, त्याचप्रमाणे देशाचे गृहमंत्री अमित शाह साहेबांची सुद्धा उद्या दिल्लीला भेट घेतील। नामांकन केव्हा दाखल होईल सांगू पुढे सांगू। या होत्या नवनीत राणा आणि त्या आज जे आहे अमित शाह आणि चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेणार आहे आणि त्यानंतर पक्षप्रवेश सुद्धा होणार आहे। त्यानंतर जे आहे तो आपला नामांकन अर्ज 4 तारखेला दाखल होण्याची सुद्धाची माहिती आहे। अमर घटाले, साम टीव्ही, अमरावती। तर भाजपनं राणांना उमेदवारी दिली असली तरी बच्चू कडू आणि शिवसेनेचे आनंदराव अडसूळ यांनी बंडाचा इशारा दिलेला आहे। नवनीत राणांचा प्रचार करणार नाही, त्यांना विरोध कायम राहील अशी भूमिका बच्चू कडू यांनी घेतलेली आहे। दरम्यान काही वेळापूर्वी आम्ही त्यांच्याशी फोनवरून संवाद साधला होता। त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे पुन्हा एकदा ऐकूयात। तुम्ही जाहीर केलं होतं की खासदार नवनीत राणा यांना पुन्हा उमेदवारी दिली तर आम्ही वेगळा विचार करू, बंड करू, आमचा उमेदवार देऊ, तशी काय भूमिका आहे प्रहारची? हा, भूमिका कायम आहे। तुम्ही कार्यकर्त्यांशी पदाधिकाऱ्यांशी बोलणार या सगळ्या संदर्भामध्ये? आता या सगळ्या याच्यात बोलणं झालेलं आहे आणि आमचा विरोध कायम राहणार आहे। बच्चू भाऊ, अजून एक अशी चर्चा सुरू आहे की आता 4 एप्रिलला तुमची देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सुद्धा बैठक होणार आहे। या सगळ्या आता बैठकीचा विषय संपला, बैठक होणार नसल्याचा खरमरीत इशाराच बच्चू कडू यांनी साम टीव्हीशी बोलताना दिलेला आहे। त्यामुळे आता बच्चू कडू आणि आनंदराव अडसूळ यांची नेमकी काय भूमिका असेल हे पाहणं महत्त्वाचं आहे। अमरावतीचे विकासासाठी आपण माझ्या डोक्यावर आशीर्वादाचा हात ठेव एवढीच विनंती करते। आता आपली बाईट झाल्यानंतर मी सरळ नागपूरला निघणार आहे आणि उद्या मुंबईला पोहोचणार आहे आणि उद्या दुपारी मी दिल्लीला जाणार आहे। लक्ष्मीच्या हातातील कमळ जिंकणार का? मला वाटते लक्ष्मी जेव्हा नाव आपण देतो आणि या अमरावतीची घरची जेव्हा लक्ष्मी आपण म्हणतो सून म्हणून, या जिल्ह्यामध्ये मी गेल्या 13 वर्षापासून काम करत आणि ॲज ए खासदार 5 वर्ष मी सतत लोकांमध्ये राहिले। मला वाटते लक्ष्मीच्या हाती हे अमरावतीकरांची इच्छा होती
की माझे हाती कमळ गेला पाहिजे आणि त्याच लक्ष्मीच्या हाती आज कमळ आहे. तर मला वाटते ज्यांची इच्छाप्रमाणे, अमरावतीकरांची इच्छाप्रमाणे ते कमळ माझ्या हाती आहे. तर मला वाटते ते आशीर्वाद नक्की माझे अमरावतीकर मला देतात. निवडणुकीत अडचण आणि तुमचा सामना झाला होता. आता उमेदवारी तुम्हाला जाहीर झाल्यावर ते उमेदवारी निवडणूक लढण्यावर ठाम आहे, काय सांगणार? मी तेच म्हटलं की महायुतीमध्ये जेवढेही पक्ष, जेवढेही घटक, जेवढेही नेते आहे सगळे आदरणीय आहे आणि सगळ्यांना मी नम्रपणे विनंती करते की जे महायुतीमध्ये जेवढेही नेतेगण आहे माझ्यापेक्षा सगळे सिनियर आहे, त्यांनी एक सून म्हणून या जिल्ह्याची परिवाराची सदस्य म्हणून माझ्या डोक्यावर आशीर्वादाचा हात ठेवा, ज्यांनी माझे अमरावतीचा विकास होईल. मोदीजींसाठी काम करणार आहे, सगळे अमित शहाजींसाठी काम करणार आहे, देवेंद्र फडणवीसजींसाठी काम करणार आहे आणि आमचं लक्ष आहे. आणि एक कार्यकर्ता म्हणून भाजपमध्ये आज माझी तिकीट घोषणा झाली आहे. ते एक सामान्य कार्यकर्ता म्हणून मी माझे सगळे पक्षाचे कार्यकर्त्यांना एक परिवार समजून मी पुढे घेऊन चालणार आहे आणि सगळे अबकी बार 400 पार या टार्गेटवर सगळे लोक काम करतील. तर आपण पाहतोय आता उमेदवारीनंतर राणा समर्थकांनी हा जल्लोष केलेला आहे. एकमेकांना मिठाई भरवत, पेढे भरवत आनंद व्यक्त केला जातोय. दरम्यान नवनीत राणा यांनी देखील भाजपच्या पक्षश्रेष्ठींचे, वरिष्ठांचे आभार मानलेले आहेत, त्यांचं अभिनंदन केलेलं आहे. आपल्याला दिलेल्या उमेदवारीबद्दल देखील त्यांनी आनंद व्यक्त केलेला आहे. दुसरीकडे त्यांच्या उमेदवारीनंतर आता जल्लोषाला सुरुवात झाली आहे. तर आपण पाहतोय नवनीत राणा यांना भाजपनं अमरावती लोकसभेची उमेदवारी जाहीर केलेली आहे. कमळ चिन्हावर त्या निवडणूक लढवणार आहेत. लवकरच त्या भाजपमध्ये प्रवेश करतील. तर दुसरीकडे त्यांनी आपण पाहतोय पक्षश्रेष्ठींचे भाजपचे आभार मानलेत आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी आता जल्लोषाला, आनंदाला, उत्सवाला सुरुवात केली.